नमस्कार मित्रांनो, मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा आणि तुमच्या सर्व परिवारांना खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक स्वीट रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आपण शेवयाची खीर बनवून आज रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. तर खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये घरात अवेलेबल अगदी सहजा मिळणाऱ्या वस्तूंमध्ये आज ही रेसिपी बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूया. तर सर्वात प्रथम मी ते सेवया घेतलेल्या आहेत. तर सेवया ज्या आहेत भाजलेल्या आहेत ऑलरेडी, तर भाजायची अजिबात गरज. फ्लेम ऑन केलेलं आहे. फ्लेमवरती मी कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाली की आपण इथे 2 चमचे जे आहेत तूप घेऊन आहे. साजूक तूप ॲड केलेलं आहे. तुपामध्ये मी काजू, कदमी, बदाम जे आहेत बारीक चिरलेले इथे मी ॲड केलेले आहे. आपल्याला थोडंसं हलकं असं थोडंसं गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. काजू बदाम थोडेसे भाजून झाले की आपण याच्यामध्ये अर्धा लिटर जे आहे दूध ॲड करणार आहोत. दुधासोबतच थोडंसं पाणी मिक्स आपण याच्यामध्ये ॲड करून इथे आपण बॉईल करणार आहोत. तर आपल्याला परफेक्टली अर्धा जे लिटर आहे इथे दूध आपण इथे दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर लगभग. तुम्हाला हवं असेल तर पातळ खीर हवी असेल तर अजून तुम्हाला पाव लिटर दूध ॲड करावं लागेल. मी इथे थोडं अर्धा ग्लास जे आहे पाण्याचा वापर केलेला आहे. सोबतच आपण वेलची पूड इथे ॲड करणार आहोत लगभग अर्धा चमचा. जर वाटलेली असेल तर ओके आहे, जर वाटलेली नसेल तर तुम्ही 4 ते 5 जे आहेत वेलची कुटून याच्यामध्ये ॲड करा. फ्लेवर खूपच उत्तम येतो. नॅचरली जे आहेत खूपच टेस्ट वाढतो. तर आता याच्यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत. साखर मी इथे अर्धा लिटर दूध आणि सेवईसाठी लगभग 400 ग्राम जे आहे ते साखर वापरलेली आहे. तर वाटीचं प्रमाण आहे. तर आपल्याला व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचं आहे. मग 5 मिनटामध्ये व्यवस्थित अशी उकळी येते खिरीला. तर आपल्याला ध्यान ठेवायचं आहे, नाहीतर दूध उतू जातं. व्यवस्थित अशी उकळी येईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. आणि त्याच्यामध्ये मी कुटलेल्या वेलचीचे जे साल आहे ते देखील ॲड केलेले आहेत. फ्लेवर याच्याने देखील खूपच उत्तम येतो. सोबतच बॉईल आल्यानंतर आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये सेवया ज्या आहेत त्या डायरेक्टली ॲड करून उकळून घेणार आहोत. तर मित्रांनो, मला एकच मदत हवी आहे. जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर मित्रांनो, ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे चॅनलला त्यासाठी खूपच धन्यवाद. मग थोडासा डिस्टर्बन्स येत असेल मित्रांनो, त्यासाठी सॉरी, कारण की मुलांना सुट्ट्या आहेत तर ते खूपच मस्ती करत आहेत. तर थोडासा आवाज रेकॉर्डिंग होत आहे. तर या प्रकारे आपण सेवया यामध्ये ॲड करणार आहोत आणि बॉईल व्हायची वाट पाहायची आहे. तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की दूध अजिबात उतरू जाता कामा नये. तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या सेवया शिजवून घ्यायच्यात. लगभग 5 ते 10 मिनटं उत्तम आहेत. तर या प्रकारे आपली खीर जी आहे परफेक्टली बनवून तयार होणार आहे. तर मित्रांनो, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्वांना सुट्ट्या असतात, तर घरामध्ये गोडधोड जर बनतच असतं तर गोडधोडमध्येच ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर यावेळेस मी काही ट्रायकलरची रेसिपी देखील घेऊन नाही आलेली आहे, पण घरात गोडधोड बनण्यासाठी इथे खीरची रेसिपी मी तुमच्यासाठी अपलोड केलेली आहे. तर मित्रांनो, प्लीज ही तुम्ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा. जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, कारण की खूपच साध्या आणि ते घरामध्ये किचनमध्ये सहसा मिळणाऱ्या ज्या साहित्यामध्ये मी ही खीर बनवून तुमच्यासाठी प्रेझेंट केलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर मित्रांनो, असा सपोर्ट तुमचा माझ्या चॅनलशी राहू द्या, कारण की तुमच्या सबस्क्रिप्शनमुळेच माझा चॅनल पुढे जाईल. तर याच प्रकारे नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येईल. जर अशी वेगळ्या पद्धतीने खीर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. तर आपली खीर जी आहे अशा प्रकारे बनवून झालेली आहे. थिक बघा किती थिक झालेली आहे. दिसताना किती पातळ दिसत होती, पण नंतर थिक झालेली आहे. तर मित्रांनो, काही लोक नंतर देखील दूध गरम करून या खीरमध्ये ॲड करून पितात, पण या प्रकारे जी आहे खीर बनवलेली खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला जरूर आवडेल. तर अशाच प्रकारे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. थँक्यू मित्रांनो. आजसाठी एवढंच. परत मिळूया नवीन रेसिपीसोबत. बाय बाय, टेक केअर.